श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, नवरात्र संपलेला आहे आणि वेध लागलेले आहेत ते आपल्या सर्वांना दिवाळीचे. तर ह्या दिवाळीच्या आधी आपल्याला आपल्या घरातील दरिद्रता, नकारात्मकता बाहेर काढायची आहे. म्हणजेच काय, तर दिवाळी येण्याआधी या काही वस्तू आहेत त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे. यामुळं आपल्या घरातील दारिद्र्य, नकारात्मकता बाहेर जाऊन माता लक्ष्मीचा वास हा अखंड आपल्या घरात राहणार आहे. कारण दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा आणि बघा सर्वात मोठा सण मानला जातो. तर कुठल्या अशा वस्तू आहेत त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत, अशा कुठल्या नकारात्मक वस्तू आहेत त्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर दिवाळीला अवघे बघा 10 ते 12 दिवसच बाकी राहिलेले आहे आणि त्याआधी आपल्याला आपल्या घरातील या नकारात्मक वस्तू ज्या आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत. तर 28 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे आणि या दिवाळीच्या या कालावधीत आपण अनेक बघा सेवा करत असतो. लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करत असतो. आता बघा, वसुबारसला आपण वसुबारसची पूजा करत असतो. त्यानंतर आहे धनत्रयोदशी, त्यानंतर बघा दिवाळी पाडवा आहे, लक्ष्मी पूजन आहे, त्यानंतर भाऊबीज आहे. अशा बघा आपण या दिवशी त्या देवांची पूजा करत असतो. आपण काही सेवा करत असतो. लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी आपण सेवा करत असतो. तर दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो आणि यामध्ये आपल्या घरात जर काही नकारात्मक अशा काही वस्तू असतील तर माता लक्ष्मी ही कधीच घरात येत नाही. बघा, जेव्हा आपण अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता जेव्हा आपण घराच्या बाहेर काढतो तेव्हाच माता लक्ष्मी हे आपल्या घरात येत असते. तर कुठल्या अशा वस्तू आहेत ज्यामुळं आपल्या घरातील दरिद्र, नकारात्मकता ही घरात आहे ती बघा कधी कधी असं होऊन जातं आपल्याला देखील माहीत नसतं. तर यामुळं आपल्या घरात नेहमी दुःख, आजारपण, संकट ही येत असतात. घरात निगेटिव्हिटी ही सतत राहिलेली असते, परंतु ती आपल्याला माहीतही नसते. तर अशा काही वस्तू आहेत जेणेकरून बघा, सर्वात प्रथम खंडित झालेल्या मूर्ती, आपलं देवघर आहे ना ते सर्वात आधी ते स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर बघा ते खंडित झालेल्या जर मूर्ती असतील तर त्या विसर्जन करायचे आहे. त्यानंतर बघा फाटलेले तुटलेले ग्रंथ असतील, कुठली तुमची धार्मिक पुस्तकं असतील तर ते देखील त्याचे अगदीच बघा पानं विस्कळीत झालेली आहे आणि तुम्ही ते तसेच जर ठेवले ना तर त्यामुळे देखील नकारात्मकता ही घरात येत असते. त्यामुळे त्याची तुम्ही व्यवस्थित बाइंडिंग करून आणा आणि नंतर ठेवा तरी चालणार आहे. त्यानंतर खंडित झालेल्या मूर्ती असेल, फोटो असेल, जे काही तुमच्या घरात असेल तर त्या देखील तुम्ही अशा काही देवांची जर पूजा करत असाल तर ते देखील चालणार नाही. ते देखील तुम्ही त्यांची व्यवस्थित विसर्जन करायचं आहे. त्यानंतर किचन इथे बघा सर्वात प्रथम घरातील किचनमध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि तिथे स्वच्छता असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण बघा अन्नपूर्णा माता ही त्या आपल्याला अन्न देत असतेच, म्हणजे तिथून आपलं घर हे चालत असतं आणि ते जर अस्वच्छ असेल ना तर माता लक्ष्मी त्या घरात कधीच टिकत नाही. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम किचनमधला फ्रीज जो आहे बघा, फ्रीजमध्ये आपण काहीही ठेवत असतो तर त्याच्यात जर तुम्ही अंडी वगैरे असं काही ठेवत असाल तर दिवाळी येण्याआधी ते काढून फेकायचं आहे. कारण आपल्याला अशा या दिवसामध्ये नॉनव्हेज खायचं नाही आहे. त्यामुळे अशा काही वस्तू जर तुमच्या फ्रीजमध्ये असतील तर तुम्ही त्या काढायच्या आहे. त्यानंतर बुरशी आलेलं लोणचं असेल, बुरशी आलेला मसाले, मिरची असेल, तुम्हाला बघा कधी कधी असं आपलं लक्षही जात नाही आणि ते राहून जातं. तर अशा वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून काढायच्या आहे. आणि त्यानंतर बघा तडे गेलेल्या भांडी असतील तुमचे, अगदी बघा कबशी असेल, कबशीला कधी कधी फक्त लाईन जाते, थोडासा
किंवा कपाचा कान तुटलेला असतो. तर हे आपल्याला कसं असतं, हे माझ्या आवडीचे आहे तर आपण हा ठेवू, असं करत असतो. प्रत्येक महिला, तुम्ही असो किंवा मी असो, आपल्याला आपण नवीन जरी वस्तू आणली तरी जुनी त्याचा काहीतरी उपयोग करू म्हणून ठेवत असतो. परंतु त्यातून नकारात्मकता ही जास्त प्रमाणात येत असते. त्यामुळे अशा ज्या काही वस्तू आहेत, तडे गेलेल्या भांडी असो, ग्लास असो, डब्बे असो, अगदी काहीही असो, ते तुम्ही घराच्या बाहेर काढायचं आहे. त्यानंतर बघा, सर्वात महिलांचा सगळ्यात आवडता महत्त्वाची वस्तू, आवडती वस्तू म्हणजे कपडे. बघा, आपण दिवाळीसाठी नवीन खरेदी करून कपडे घरात आणत असतो. परंतु आधीचं जर आपण कपडे पाहिले ना, तर त्यात कधी-कधी बघा असं असं न होणारे कपडे असतील किंवा फाटलेले कपडे असतील, तर अशा काही कपडे आहेत आणि ते असेच ठेवून दिलेले आहेत. त्याचा उपयोग देखील होत नाही आणि नवीन कपडे आपण आणत असतो आणि ते ठेवत असतो. परंतु त्यातून देखील नकारात्मकता येत असते. त्यामुळे न होणारे कपडे असतील किंवा फाटके कपडे असतील, ते मी म्हणत नाही तुम्ही फेकून द्या. तर फाटके असतील तर ते तुम्ही शिवून घ्या व्यवस्थित. न होणारे असतील तर ते तुम्ही दान देऊ शकता. एखाद्याला पण देताना देखील तुम्ही ते स्वच्छ धुवून इस्त्री करून नंतर दान द्यायचं आहे. घेतले आणि दिले असं नाही. असा त्याचा उपयोग करायचा आहे. त्यानंतर तुमचं चप्पलचं स्टँड बघा, चपला देखील आपण नवीन चप्पल आणतो, तुटकी चप्पल तशीच ठेवतो. चप्पल फेकायची नाहीये तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही तुम्ही शिवून त्याचा वापर करायचा आहे. पण तुटली आणि तशीच ठेवली, असं करू नका. त्यामुळे सगळ्यात जास्त दरिद्री ही चपलांमधून येत असते. त्यामुळे तर बघा, जुनी चप्पल देखील कोणाला वापरायला देऊ नये. आणि द्यायचीच असेल ना, तर कमीत कमी त्याला घालण्यायोग्य असावी. म्हणजेच काय, तुम्ही शिवून द्या. तुटली आणि तशीच दिली असं करू नका. तर अशा काही वस्तू, त्याचबरोबर बघा, बंद पडलेली घड्याळं आपल्या घरात, खूप काही घड्याळ आहे आणि त्याचा सेल संपलेला आहे. काही ते दुरुस्त होत नाही. परंतु ते आवडीचं घड्याळ आहे म्हणून आपण तसंच घरात ठेवून देतो. परंतु त्यातून नकारात्मकता येत असते. त्यामुळं असे काही तुमच्या घरात बघा, तुम्ही चेक करा. तुमच्या घरात असं जे घड्याळ असतील, तर ती घड्याळ तुम्ही दुरुस्त करून आणा. त्याचे सेल तुम्ही चेंज करू शकता. तर त्यानंतर बघा, बंद पडलेल्या इलेक्ट्रिक वस्तू असतील, जसं की तुमचा टीव्ही आहे, तो खूप दिवसापासून बंद आहे. तुमचा मिक्सर, अगदी काहीही तुमच्या इलेक्ट्रिक वस्तू जरी असतील, तर त्या तुम्ही दुरुस्त आणून ठेवा. परंतु तशाच ठेवू नका. त्यामुळं काय होतं ना, नकारात्मकता ही आपल्या घरात जास्त प्रमाणात साचत असते आणि जिथे नकारात्मकता, दरिद्री, जोपर्यंत तुम्ही घर स्वच्छ करणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही सेवा केल्या, कितीही बघा पूजा अर्चा केल्या ना, तरी माता लक्ष्मी तुमच्या घरात येणार नाही. त्याचं इच्छित फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्हाला या काही अशा काही वस्तू ज्या आहेत, त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये चेक करा आणि आवर्जून अशा वस्तू जर असतील तर त्या दिवाळी येण्याआधीच तुम्हाला काढायच्या आहेत. घराच्या बाहेर काढायच्या आहेत. त्यामुळं घरातील दरिद्री, नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाणार आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करणार आहे. बघा, प्रत्येक महिलेला वाटत असतं माझं घर हे स्वच्छ असावं. त्याचबरोबर माता लक्ष्मी ही माझ्या घरावर सतत तिचा आशीर्वाद असावा. तर त्यासाठी तुम्हालाही देखील बघा, फक्त पूजा अर्चा करून चालणार नाही. अशा काही वस्तू ज्या त्या तुमच्या घरामध्ये असतील, तर त्या लवकरच दिवाळी येण्याआधी तुम्हाला त्या घरातून बाहेर काढायच्या आहे. जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सतत राहणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.